ची सगळ्यात महत्वाची बातमी आहे. गणेश खणकरांचं अश्विनी भिडेंना पत्र आहे. गाड्या संदर्भातील प्रस्ताव मागे घेण्याची मागणी आहे. विरोधकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार सुरू आहे असं खणकर म्हणतायत. स्कॉर्पिओ व्यतिरिक्त इतर गाड्यांची विशेष सुविधा रद्द करणं याकरता म्हणून गणेश खणकर यांनी आता पत्रव्यवहार केलेला आहे. अश्विनी भिडे यांना पत्र लिहित गाड्यांसंदर्भातला प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केलेली आहे. तिथं अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राऊतांनी टीका केली. टिळक पुरस्काराचं शहांच्या हस्ते वितरण कशा करता राऊत विचारतायत. शहांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधलाय, ज्याला मंत्री नितेश राणेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मला आश्चर्य वाटते की वंदे मातरम या विषयावर पंतप्रधानांनी एक विशेष अधिवेशन घेतलं आणि वंदे मातरम संदर्भात जेव्हा विधेयक चर्चेला आलं तेव्हा प्रधानमंत्री संसदेमध्ये उपस्थित नव्हते. मग काय ढोंग तुम्ही लावल्या राष्ट्रभक्तीचं. टिळक कुटुंबियांनी जो काही मान आदर आमच्या आदरणीय अमित शहा साहेबांना दिलेला आहे ते फार विचारपूर्वक केलेलं आहे. कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे या भांडूपच्या देवानाची सारख्या तीनपाट माणसाची लायकी, त्याप्रमाणे विचार करून पुढे संजय राजारामरावांनी बोलावं. मंत्री गिरीश महाजनांनी नाशिककडे लक्ष द्यावं भुजबळ म्हणतायत. नाशिकचं नाव खराब करण्याचं काम सुरू आहे. भुजबळांचं वक्तव्य आहे, ज्याला गिरीश महाजनांनी देखील आता प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.